नमस्कार इंजिनियर्स, आज आपण ऑटोकॅडची ओळख करून घेऊया। ऑटोकॅड म्हणजे काय? ऑटोकॅड हे एक कम्प्युटर एडेड डिझाइन सॉफ्टवेअर आहे जे ऑटोडेस्क कंपनीने विकसित केले आहे। याचा उपयोग मुख्यतः इंजिनियर्स, आर्किटेक्चर, प्रोडक्ट डिझाइन इत्यादी क्षेत्रामध्ये 2D व 3D ड्रॉइंग तयार करण्यासाठी केला जातो। ऑटोकॅड सॉफ्टवेअरचे उपयोग आपण मशीन पार्ट डिझायनिंग, बिल्डिंग प्लॅन आणि इन्व्हेशन तयार करणे, इलेक्ट्रिकल, सिव्हिल ड्रॉइंग्स, इंटेरियर डिझाइन लेआउट, CNC साठी जी कोड तयार करण्यासाठी बेसिक ड्रॉइंग हे आपण ऑटोकॅड मध्ये तयार करतो। 2D आणि 3D ऑटोकॅड यामधील फरक: 2D ड्रॉइंग सपाट रचना तयार करतात। आपण ऑटोकॅड मध्ये लाईन, सर्कल याचा उपयोग करून सपाट रचना तयार करतो। 3D मॉडेलिंग, वस्तूची उंची, खोली, आकार हे आपण बॉक्स, एक्सट्रूड या कमांडच्या द्वारे दर्शवितो। ऑटोकॅड इंटरफेस व वर्कस्पेस: ऑटोकॅड सॉफ्टवेअर सुरू केल्यावर खालील मुख्य भाग दिसतात। रिबॉन: सर्व कमांड येथे असतात। होम, इन्सर्ट, अनोटेशन ह्या सर्व रिबॉन कमांड मध्ये असतात। कमांड लाईन: कमांड टाईप करण्यासाठीची जागा। ड्रॉइंग एरिया: आपण जेथे रेखाटन करतो त्या जागेस ड्रॉइंग एरिया म्हणतात। नॅव्हिगेशन बार: झूम, पॅन, ऑर्बिट इत्यादी टूल यामध्ये असतात। मॉडेल लेआउट टॅब: मॉडेल स्पेस आणि पेपर स्पेस बदलण्यासाठी। वर्क स्पेस टाईप: ऑटोकॅड मध्ये विविध प्रकारचे वर्क स्पेस उपलब्ध असतात। त्यामध्ये ड्राफ्टिंग आणि अनोटेशन यामध्ये आपण 2D ड्रॉइंग काढतो। 3D बेसिक: सुरुवातीची 3D कमांड उपयोगात येते आणि 3D मॉडेलिंग मध्ये पूर्ण 3D टूल्स वर्कस्पेस अवेलेबल असतात। ऑटोकॅड शिकायचे फायदे: अभियांत्रिकी आणि औद्योगिक क्षेत्रात नोकरीसाठी अत्यंत उपयुक्त। टेक्निकल डिझाइन तयार करण्याचे कौशल्य मिळते। CNC व 3D प्रिंटिंग साठी बेसिक तयार करता येते। घर बसल्या फ्रीलान्सिंग किंवा घर डिझाइन प्रोजेक्ट तयार करता येते।